ओके. तर आपण आज ऍक्च्युअल रेकीकडे वळूयात. रेकी म्हणजे काय? कुणी सांगू शकेल रेकीबद्दल? रेकी म्हणजे काय? मॅडम आहे डिवाइन तुमचं रेकी एनर्जी. म्हणजे? हा. हॅलो. डिव्हाइन एनर्जी. ओके. पुढे कोण बोलतंय? रेकी युनिवर्स म्हणजे मधली औरा एनर्जी. क्लीन करणे. रेकी म्हणजे काय? औरा क्लीन करणे ओके. असं काहीतरी आहे. ओके. अजून? बरोबर आहे तुम्ही जे सांगताय ते. स्नेहल मॅम, तुम्हाला बोलायचंय? रेकी म्हणजे एक प्रकारे एनर्जी क्रिएट करून आपण स्वतःला हील करण्याची एक प्रोसेस असू शकते बोल. असं वाटतंय. बरोबर आहे. तर आता रेकी म्हणजे तुम्ही सांगितलं ते सगळे रेकीचे एक एक अंग आहेत. ओके. तर रेकी ही डिव्हाइन एनर्जी आहे. पहिलंच उत्तर मिळालं आपल्याला. बरोबर आहे ते. डिव्हाइन एनर्जी म्हणजे काय? आता एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रकारचे असतात. वीज ही एनर्जी आहे, हायड्रॉलिक एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, वेगवेगळ्या प्रकारच्या वाफेची एनर्जी. तर तशीच रेकी ही पण एनर्जी आहे. पण आता बाकीच्या ज्या एनर्जी आहेत त्या मानव निर्मित आहेत. आहेत ना? आपण हायड्रॉलिक एनर्जी तयार करतो, विजेची तयार करतो, मेकॅनिकल इंजिन चालतात मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये, गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, गाड्या तयार होतात. तर त्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या मानव निर्मित एनर्जी आहेत. पण रेकी ही जी डिव्हाइन एनर्जी आहे ही मानव निर्मित नाहीये. नाही, आपल्या हातात असते मॅम. हा. ती एनर्जी आपल्या हातातच नाही तर आपल्या प्रत्येक पेशीत असते. आणि होय ही एनर्जी जन्माला येण्यापासून आईच्या गर्भामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हापासून आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्यामध्ये प्रवाहित होत असते. आणि ही एनर्जीच काय करते? त्या बाळाच्या पेशींचे एका पेशीपासून एक अख्खं बाळ तयार करते. आई आपला हात, आई असं ठरवते का आता चला आता दुपारी जेवण झालंय, आता मस्त वेळ आहे निवांत, आता उरलेलं बाळ बनवायचं काम घेते मी, चला आता एक हात वळते शाडूचा, त्याला लावते, त्याला जरा गोरा रंग देते, डोळे जरा मोठे मोठे करते. असं करू शकतो आपण? नाही. आज त्याचं मी हार्ट बनवते, मग उद्या आता मेंदूचा प्लॅन करते. नाही, आपण काहीच करत नाही. आपण जेवण करतो तेव्हा आपण आतमध्ये मिक्सरचं बटन चालू करतो का की आता सगळं व्यवस्थित पेस्ट होऊन जाईल खाली आणि सगळ्या शरीरामध्ये पसरायला सोपं जाईल? नाही करत. मग हे काम सगळं कोण करतं? तर आपल्या शरीरामध्ये जी 24 तास प्रवाहित होणारी जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्याला एनर्जी. आपण प्राणशक्ती म्हणतो. प्राणशक्ती तीच हे सगळे कामं करते. तीच अ, आईच्या पोटामध्ये बाळाची वाढ करते. तीच आपण जमिनीमध्ये एक बीज टाकलं तर त्याचं झाड करते. मग आता तुम्हीच सांगा की पृथ्वी ही जिवंत आहे की मृत आहे? जिवंत आहे. जर आईच्या पोटामध्ये बाळ वाढू शकतं तसंच पृथ्वीमध्ये बीज टाकल्यानंतर जर त्याचं झाड होऊ शकतं, तर पृथ्वी माता सुद्धा जिवंतच आहे की नाही? हो. तर आपण पृथ्वीला सुद्धा हिलिंग दिलं पाहिजे, पृथ्वीची पण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ती सर आपल्यात सगळ्यात मोठी माता आहे. नंतरही आपल्याला तीच सामावून घेते राखीच्या स्वरूपामध्ये तिच्यामध्ये. तर पृथ्वी ही जशी जिवंत आहे तसेच झाडं वेली सगळे जे काय इथे उत्पन्न जे काय होतं आपल्याकडे, जे काय उत्पन्न होतं जे मानव निर्मित नाहीये, मानव निर्मित जे उत्पन्न होतं त्यात प्राण नाहीये. आपण रोबो तयार केला तरी त्यात प्राण टाकू शकत नाही, एआय मध्ये नाही, जेमिनी मध्ये नाही, कुठेही प्राण टाकू शकत नाही. त्याला फक्त आपलं प्रोग्रामिंग असतं आणि जेवढं प्रोग्रामिंग केलंय तेवढंच ते सांगतं, त्यापेक्षा जास्त नाही सांगत. पण जिथं जिथं प्राण आहे, जिथं जिथं वाढ आहे, जिथे जिथे टेम्परेचर आहे, उष्णता, तिथे तिथे जीव आहे. आणि हा जीव म्हणजेच काय आहे? रेकी शक्ती. ही आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करते. जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते आणि आपण काय म्हणतो की तिच्यातला प्राण निघून गेला, तर प्राण गेला म्हणजे काय झालं? ही जीवनशक्ती तिच्यामधली निघून गेली. ती आपल्या प्राणाला बरोबर घेऊन निघून जाते आणि ह्या शरीरामध्ये ती राहत नाही. तर आता हे जे शरीर आहे हे चालवण्यासाठी जे इंधन लागतं ते इंधन म्हणजे रेकी शक्ती आहे. जसं गाडीसाठी पेट्रोल लागतं, त्याशिवाय गाडी चालणार नाही. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीचं सगळं आपण वायरिंग करून ठेवलंय पण आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शनच नाहीये. आपण किती बटन दाबले तरी लाईट लागणार नाही, फॅन ऑन होणार नाही, एसी लागणार नाही, कारण त्याच्यामध्ये जी जान पाहिजे तीच आपण कनेक्ट केलेली. मोबाईलमध्ये जर सिम कार्ड नसेल, किती मोठा छान मोबाईल घेतला तरी तो मोबाईल चालेल का? नाही. तो सिम कार्ड म्हणजे त्याचा आत्मा आहे. तसंच आपला आत्मा म्हणजेच ही जीवनशक्ती आहे. आणि ही जी जीवनशक्ती आहे ही संपूर्ण चराचरामध्ये, युनिव्हर्समध्ये सगळीकडे आहे. कुठेच नाही असं नाही. आपल्या आत बाहेर, घरामध्ये, आपल्या आतमध्ये, आपल्या बाहेर, आता आपण बसलो आहात तिथे सुद्धा आहे. तुम्ही जिथे बसला आहात तिथे आसपासच्या वस्तू,
तुमच्या घरातले सगळे लोक, पेट्स, झाडं, फुलं, वेळी सगळीकडे आहे. आता आपण फिजिक्समध्ये शिकलो आहोत शाळेमध्ये, अणुरचना. प्रत्येक ऍटम मध्ये काय असतं, एक सेंटर असतं. सेंटर, त्या सेंटरच्या भोवती प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन फिरत असतात. मग आता ज्या वस्तूमध्ये ही फिरण्याची गती जास्त असते त्या वस्तूला आपण कॉन्शियस समजतो, कॉन्शियसनेस जास्त असतो. ज्या वस्तूमध्ये ही फिरण्याची गती अतिशय स्लो असते त्या वस्तूमध्ये कॉन्शियसनेस कमी असतो. आता आपण कुठलाही घन पदार्थ घेतला, लाकूड, लोखंड, काही जरी घेतलं तरी प्रत्येकामध्ये अणुरेणू आहेत हे आपण पाहिले शाळेमध्ये. फक्त काय आहे की त्यांचा जो स्पीड आहे फिरण्याचा तो अतिशय कमी आहे आणि आपल्यामध्ये तो स्पीड अतिशय जास्त आहे झाडं वेलींमध्ये. त्यामुळे आपल्याला जिवंत समजलं जातं आणि त्यांना जिवंत समजलं जातं. कारण कॉन्शियसनेसची लेवल, चेतना शक्ती जी आहे ती अतिशय लो लो लेवलला आहे चेतन. म्हणून त्यांना आपण नॉन लिव्हिंग थिंग समजतो. तर तीच चेतना जी आहे ती आपल्यामध्ये भरभरून आहे. आणि आता ही चेतना जर आपल्यामध्ये आहे तर आपल्याला रेकी शिकायची काय गरज आहे? आपल्यामध्ये ही चेतना आहे आणि ती आपल्याला रेकी जे काम करते हिलिंगचं, ते ती आपल्या शरीरामध्ये अव्याहतपणे करत असते. डॉक्टर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं फ्रॅक्चर झालेलं हाड असं करतात, फक्त जोडतात आणि त्याला प्लॅस्टर घालतात. त्यानंतर काहीतरी त्याला इंजेक्शन औषध देतात का? तो माणूस तसाच प्लॅस्टर बांधून फिरतो. आपोआप जोडलं जातो, आपोआप त्यातल्या सगळ्या व्हेन्स जोडल्या जातात, त्या पायाला रक्तपुरवठा चालू होतो, हाताला जे काय असेल ते. तर मग ते हिलिंगचं काम कोण करतं? रेकी करते. ऑपरेशन नंतर जेव्हा कट घेतात तेव्हा फक्त डॉक्टर टाके बांधतात. जर हिलिंग झालं नसतं तर कायम ती जखम तशीच राहिली असती आणि टाके पण तशीच राहिली असते. पण ते टाके सगळे विरघळून जातात, ती जखम जोडली जाते, तिथे सगळी त्वचा येते नवीन. तर हे जे काम आहे हे पण नवनिर्माणचं काम कोण करते? रेकी करते. तर रेकी आपल्यामध्ये लहानपणापासून असते आणि ती लहानपणी आपल्यामध्ये अतिशय 100% व्यवस्थित दिलेली आहे. परमेश्वराने आपल्याला जे काय पॅकेज दिलेलं आहे सगळं भरभरून आपल्यामध्ये पाठवलंय. जे परमेश्वरामध्ये आहे तेच सगळं आपल्यामध्ये देऊन पाठवलंय आपल्याला. पण काय होतं, लहानपणापासनं आपल्या मनावर जे जे काय प्रोग्रामिंग होतं, जे जे काय प्रोसेसिंग होतं, आता ते प्रोग्रामिंग सुद्धा एकतर स्त्री आणि पुरुष असे दोन असतील तर दोघांवर वेगळं होतं. प्रत्येक जाती धर्माप्रमाणे वेगळं होतं. त्यांचे प्रत्येकाचे काहीतरी कन्सेप्ट असतात, ते कन्सेप्ट त्यांच्यामध्ये टाकले जातात आणि त्याप्रमाणे ते मूल वाढत जातं. त्यामुळं त्या मुलाचं जे स्वत्व असतं, स्वतःचं जे एक ओन बिईंग असतं ते सगळं झाकोळलं जातं आणि दुसऱ्यांच्या प्रमाणे ते मूल एक तयार होतं, असं बनवतं. गणपती बनवतात तसं ते बनवलं जातं. आणि तर त्यामुळे काय होतं की त्याची जी चेतना आहे ती अफेक्ट होते, कंटॅमिनेट होते. जी जी प्युरिटी असते ती जाते त्याच्या मनामध्ये. बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी, ह्या जातीचे लोक आहेत ते अतिशय वाईट असतात, हा धर्म चांगला नाही, स्त्री असणं म्हणजे खूपच कम नशिबी, पुरुष असणं म्हणजे चांगली, पुरुषांनी रडायचं नसतं, स्त्रियांनीच कामं केले पाहिजेत. बरेचसे कन्सेप्ट असतात. ते सगळे काय बरोबर असतात असं नाहीये, पण ते थोपून थोपून आपल्याला सगळी आपली प्युरिटी काय होते, निघून जाते. त्यानंतर कोण करतं आपल्यावर संस्कार? शाळेमध्ये. शाळेमध्ये मुलं असतात, मैत्रिणी असतात, शिक्षक असतात, नंतर शेजारी पाजारी, समाज, कॉलेज. आपल्यावर ठिकठिकाणी आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे काहीतरी ज्ञानाचे कण घेत असतो. पण ते ज्ञान प्रत्येक वेळेस शुद्धच असेल ह्याची काहीही गॅरंटी नाही. आणि आता तर ते ज्ञान मिळण्यासाठी गुगल, व्हॉट्सॲप, टीव्ही, काय काय सगळं इतकं प्रचंड बॉम्बार्डिंग चालू आहे की काय खोटं आणि काय खरं हे पण कळायला काही मार्ग नाही. काय फेक आहे आणि काय वास्तव आहे. तर ह्यानी काय होते, आजकालचे लहान मुलं पण कंटॅमिनेट होत आहेत ना, त्यांचं लहानपण हरवत चाललंय. तर तसंच आपण मोठे होताना आपलं लहानपण हरवत जातं आणि लहानपण म्हणजे काय असतं, प्युरिटी. प्युरिटी हरवत जाते आपली. आपण जसं जसं मोठं होतो तसं आपण कडवटपणा आपल्यामध्ये येतो. आपल्याला जे काय समाजाचे, घरातले सगळे अनुभव येतात त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक टेंडरनेस जो असतो, एक शुद्धता असते 25-30 वर्षापर्यंत. त्यानंतर पुढे हळूहळू आपल्याला येणाऱ्या अनुभवांमुळे माणसाची वृत्ती काय होत जाते, व्यवहारी होत जाते, स्वार्थी होत जाते, कडवटपणा आहेत. तुम्ही बघा, असं तुम्ही फार रेअरली पाहिलं असेल की एखादी 60-70-80 वर्षाची स्त्री आहे, व्यक्ती आहे किंवा पुरुष आहे, खूप क्यूट आहे, लहान मुलासारखं गोड आहे अगदी, सापडेल तुम्हाला कुठे? चेहरा तरी सापडेल असा? का नाही सापडणार? कारण त्यांनी एवढे टक्के टोणपे खाल्लेले असतात, एवढे वाईट अनुभव घेतलेले असतात की त्याचा चेहऱ्यावर ते सगळं
कडवटपणा, राग सगळं ते भरलेलं असतं. त्यामुळे तो कोवळेपणा, ती प्युरिटी कुठल्या कुठे नाहीसे झालेली असते, दिसतच नाही. लहानपणी एक एंजलिक लुक असतो चेहऱ्यावर, मोठेपणी तो कुठेच नसतो. तर हे जे आपलं सगळं कंटॅमिनेट होतं, या कंटॅमिनेट होण्यामध्ये काय होतं माहितीये, आपल्याला रेकी शक्तीचा पुरवठा कमी कमी व्हायला लागतो. आपण जेवढं जास्त शुद्ध असू तेवढं आपल्याला रेकी शक्तीचा पुरवठा खूप जास्त होतो. आणि जेवढं आपल्यामध्ये जास्त अशुद्धी वाढायला लागते तेवढं आपल्याला रिसीव्ह करण्याची पॉवर आपली कमी कमी होत जाते. आता आपण रेकी शक्ती जी आहे म्हणजेच ही ऊर्जा, जैविक जीवनशक्ती, हे मिळवण्याचे अनेक मार्ग आपण दिवसभरामध्ये अवलंबतो. एक म्हणजे आपल्याला कंटिन्युअस सहस्रार चक्रातून आपल्याला युनिव्हर्स कडनं हा फ्लो चालू असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये शक्तीचा पुरवठा होतो. पण कधी जर मेडिटेशन मध्ये आपण माइंडफुली मेडिटेशन करत असू आणि आपल्याला तंद्री लागली असेल खरोखरच, तर त्यावेळेस आपली म्हणजे थॉटलेस प्रोसेस जी होते, विचार शून्य, त्यावेळेस आपल्याला त्या शक्तीचा पुरवठा होतो. विचार शून्य म्हणजे काय? प्रेझेंटमध्ये राहणं, ना पास्टमध्ये ना फ्युचरमध्ये. प्रेझेंट, तिथं तर प्रेझेंटचा विचार पण नसतो, काहीच नाही, शून्य. त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल एनर्जीचा पुरवठा होतो. आणि असा पुरवठा की जो आपण रात्री 2 तास जरी झोप घेतली तरी दिवसभर फ्रेश राहू शकतो, इतका पुरवठा होतो आपल्याला. तिसरं म्हणजे झोप. आपल्याला झोपेची का गरज आहे? आपण जेव्हा दिवसभर खूप काम करतो, थकतो, तेव्हा आपल्याला झोप लागते. त्या झोपेमध्ये आपल्याला ह्या जीवनशक्तीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय होतो. आणि त्यामुळे आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं. एखाद्या व्यक्तीला जर अनेक दिवस झोप नसेल तर त्या व्यक्तीमध्ये नैराश्य येतं, चिडचिड होते, तिला अनेक समस्या निर्माण होतात. पहिली गोष्ट म्हणजे इनडायजेशनचा प्रॉब्लेम चालू होतो. दुसरं म्हणजे मायग्रेनचा प्रॉब्लेम चालू होतो. का? कारण जीवनशक्तीचा पुरवठा जो झोपेमधून मिळायला पाहिजे तो मिळत नाही, म्हणून. तिसरं म्हणजे आणखीन पुढचं काय? अन्नामधून. आपण जे काय अन्न खातो त्यातून आपल्याला जीवनशक्ती मिळते. पण आता आपण अन्न कुठलं खातो हे पण अवलंबून आहे. जर आपण फ्रेश म्हणजे जिवंत अन्न जर खात असलो, आपण स्प्राऊट, नट्स, फळं, सॅलड, तर त्यातून आपल्याला डायरेक्ट प्राणशक्तीचा पुरवठा होतो, डायरेक्ट. कारण आपण ते प्राणच डायरेक्ट आतमध्ये घेत असतो. पण आपण कुक केलेलं अन्न खातो तेव्हा त्यातली प्राणशक्ती कमी झालेली असते. तरी पण मिळते आपल्याला, त्यातून जे काही व्हिटॅमिन्स वगैरे असतात त्यातून आपल्याला प्राणशक्ती मिळते. आपण काही कायम प्राण्यांसारखं कच्चं अन्न नाही खाऊ शकत, शिजवूनच खावं लागतं. तर अन्नामधून मिळतो, पाण्यामधून मिळतो. पाण्यामध्ये तर जीवनच असतं, पाण्याला आपण जीवन म्हणतो. त्यामुळे पाणी आपण जितक्या प्रमाणात व्यवस्थित सफिशियंट पिऊ तेवढं आपल्याला जीवनशक्तीचा प्रवाह भरपूर मिळतो. आणि दुसरं म्हणजे आपण जो काही जीवनशक्तीचा प्रवाह रोज घेत असतो तो प्रवाह आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या सगळीकडे त्याचं वाटप होण्यासाठी, डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होतो. पाणी जर कमी असेल तर ऑक्सिजन आणि जीवनशक्ती ही शरीरामध्ये सगळीकडं व्यवस्थितरित्या पसरली जात नाही, त्याचं वहन होत नाही. तर पाणी हा एक अतिशय चांगला कंडक्टर आहे की जो आपल्या शरीरामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या ही ऊर्जा सगळ्या पार्ट्समध्ये पोहोचवतो. म्हणूनच आपण कधी पण मेडिटेशन करताना किंवा रेकी हिलिंग करता आधी पाणी प्यायचं असतं. कारण त्यानंतर आपण जी शक्ती घेतो ती पाण्याच्या मार्फत प्रत्येक ऑर्गन पर्यंत व्यवस्थित पोहोचते. तर असं आपल्या शक्तीचं हे काम आहे आणि आपण ही शक्ती अशा प्रकारे घेत असतो. तर आता ही जी शक्ती आहे ही आपल्यामध्ये आपण अनेक वेळा वापरतो आपल्या आयुष्यामध्ये, जन्मल्यापासून आपण वापरतो. आपल्याला जेव्हा काही लागतं तेव्हा आपण पटकन असं पकडून ठेवतो. का? कारण आपल्या हातातून जे काही हिलिंग बाहेर पडतं त्यामुळे आपल्याला तिथे वेदना कमी होतात. एखादी आई लहान मुलाला रडत असेल तर जेव्हा ते आई त्या मुलाला घेते तेव्हाच ते मूल रडायचं थांबतं. इतर लोकांनी घेतल्यानंतर थांबेलच ह्याची गॅरंटी नाही. का? कारण आईच्या हातामधून जो काय ऊर्जेचा प्रवाह आहे तो पोटामध्ये असताना त्याला माहिती असतो, त्याच्याशी त्याची ओळख झालेली असते, त्या ऊर्जेशी, त्या व्हायब्रेशनशी. त्यामुळे जेव्हा आईचा स्पर्श होतो तेव्हा ती शक्ती त्याला डायरेक्ट पोहोचते. जेव्हा आपण कुणाच्या पाया पडतो तेव्हा त्या व्यक्तीचे हात जेव्हा आपल्या डोक्यावर येतात तेव्हा पण आपल्याला त्या व्यक्तीकडनं पायाच्या अंगठ्यामधून आणि हातांमधून ती एनर्जी पास होते. आता ती व्यक्ती जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह एनर्जी पण पास होते आपल्याला, हे पण तितकंच खरं आहे. पण संतांच्या पाया पडतो तेव्हा आपल्याला ती डायरेक्ट पास होते. म्हणून संतांच्या जेव्हा पाया पडतात तेव्हा नेहमी उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोकं ठेवायचं असतं. इथे हे आज्ञाचक्र जे असतं ना ते त्यांच्या उजव्या पायाला टेकवायचं असतं. उजव्या पायाच्या अंगठ्यातून त्यांच्या दिव्य शक्तीचा स्रोत कंटिन्युअस वाहत असतो, तो आपल्याला मिळतो.
तर असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण असे आपल्याला अनुभव येतात की आपण ही एनर्जी ऑलरेडी वापरत आहोत. तर आता हीच एनर्जी आपण मोठे झालो आहोत आणि आपल्याला त्याचा प्रवाह काही कारणांमुळे जे काही ब्लॉकेजेस निर्माण झालेत, आपल्या थॉट प्रोसेसमुळे, आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे, आपल्या प्रोग्रामिंगमुळे, तर हा जो प्रवाह आहे हा थोड्या प्रमाणात ब्लॉक होतो. आणि तो आता ब्लॉक झाला तर तो कुठल्या ऑर्गनला ब्लॉक होईल हे आपल्याला काही माहिती नाहीये. कुठल्या चक्रावर तो अफेक्ट करतो हे आपल्याला माहित नाही. मग तो ज्या ऑर्गनला ब्लॉक करतो त्या ऑर्गनला प्रॉब्लेम निर्माण होतो. तो ज्या चक्राला ब्लॉक करतो त्या चक्राच्या अंडर असलेल्या ऑर्गनला प्रॉब्लेम निर्माण होतो. ते आपल्या शरीराच्या ज्या एरियामध्ये आपल्याला प्राणशक्ती मिळत नाही त्या एरियामध्ये हमखास काहीतरी व्याधी विकार होतात. जर प्राणशक्ती आपल्या मेंदूला कमी पडली तर आपल्याला कन्फ्युजन वाढतं, नैराश्य, डिप्रेशन येतं, आपल्याला विचारांची क्लॅरिटी राहत नाही, मेंदू नीट काम करत नाही आणि मुख्य म्हणजे डोकेदुखीचा त्रास होतो. तर ही प्राणशक्ती आपल्याला आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवश्यक आहे. तर आता आपण जसं आपल्याला आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स कमी पडतात तेव्हा आपण बाहेरून सप्लिमेंटरी व्हिटॅमिन घेतो. जर आपल्याला जेवणामधून सगळे व्हिटॅमिन जात नाहीयेत आपल्या शरीरामध्ये तर काय करतो आपण? बी कॉम्प्लेक्स, मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम बाहेरून घेतो की नाही? तसंच ही रेकी शक्ती जी आहे ही आपल्याला सप्लिमेंटरी बाहेरून घेण्याची गरज आहे. जेव्हा ती आपल्या शरीरामध्ये आपण घेतो आणि आपल्या शरीरामध्ये तिचं पूर्णपणे 100% वहन होतं प्रत्येक ऑर्गनपर्यंत, तेव्हा आपल्याला प्रत्येक ऑर्गनला काय लाभतं? संपूर्ण आरोग्याचा लाभ होतो प्रत्येक ऑर्गनला, आपल्या संपूर्ण शरीराला. तर ही फक्त शारीरिक दृष्ट्याच नाही तर मानसिक, भावनिक, आर्थिक, रिलेशनमध्ये सगळ्या एरियांमध्ये काम करते. ती कशी काम करते हे आता आपण पुढे पाहणार आहोत. एक एक टॉपिक आपल्याला जसा कव्हर होईल तसा. तर अशा प्रकारे रेकी जे शिकतात ते लोक हे सप्लिमेंटरी एनर्जी घेऊ शकतात. ज्या लोकांना रेकी माहिती नाहीये त्या लोकांना हा मार्ग माहित नाही. ते लोक मेडिटेशनच्या थ्रू घेऊ शकतात किंवा नेचरमध्ये जातात. नेचरमध्ये काय होतं की प्रत्येक झाडामध्ये प्युरिटी असते. त्यामुळे नेचरमध्ये गेल्यावर सुद्धा ह्या शक्तीचा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. आपण जेव्हा बेअरफूट आपण जमिनीवर चालतो, हिरवळीवर चालतो आपण बिना चपलेचं, तेव्हा पृथ्वी मातेकडून सुद्धा आपल्याला ही एनर्जी मिळते. आपला जर मातीमध्ये स्पर्श झाला, आपण गार्डनिंगचं काम करतो, तेव्हा सुद्धा आपल्याला ही एनर्जी मिळते. तर रेकीशिवाय असे अनेक आहेत आपल्याला एनर्जी मिळवण्याचे मार्ग. पण रेकीने आपण जेव्हा ती एनर्जी घेतो तेव्हा आपण स्वतःला तर हील करतोच, पण आपण एवढ्या प्रमाणात ती एनर्जी घेऊ शकतो की आपण दुसऱ्यांना सुद्धा हील करू शकतो, दुसऱ्यांना पण मदत करू शकतो आणि आपल्या आयुष्यातले सगळे एरिया आपण हील करू शकतो. आणि प्रत्येक एरियासाठी वेगळं वेगळं काम करण्याची गरज नाहीये. आपण जेव्हा स्वतः रेकी हिलिंग करतो तेव्हा आपोआप बाय प्रॉडक्ट, बाय डिफॉल्ट आपले सगळे एरिया काय होतात? शुद्ध होतात. मग ते पैसा असो, आपलं करिअर असो, रिलेशन असो, हेल्थ असो, काय ऑफिस असो, काही असो, कुठलाही एरिया असू दे. हम्म. तर यासाठी आपल्याला रेकी शिकायची आहे. करेक्ट? तुम्ही काल सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या एरियामध्ये कुणाकुणाला त्या ह्याची प्रॉब्लेम आहे किंवा गरज आहे, हिलिंगची गरज आहे. तर आपले सगळे एरिया आता ह्या रेकीच्या शक्तीने आपण हील करू शकतो. आणि आपल्याला त्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज लागायला नको. समजा दुसऱ्या व्यक्तीला रेकी येते तर आपल्याला तिच्याकडनं रेकी घ्यायची असेल तर आपल्याला 21 दिवसाच्या पॅकेजचे पैसे द्यावे लागतात. आणि आपल्याला 21 दिवसाचं जर हिलिंग पुरेसं नसेल तर आपण किती वेळा त्या व्यक्तीला पैसे देत राहणार? त्यापेक्षा आपण स्वतः रेकी शिकलो तर आपण जन्मभर स्वतःही आपण घेऊ शकतो आणि इतरांनाही आपण मदत करू शकतो. आपल्यामध्ये रेकीचे इतके टेक्निक्स आहेत की आपण त्याद्वारे आपल्या अख्ख्या फॅमिलीला पूर्णपणे हिलिंग करू शकतो. आपल्या विश मॅनिफेस्ट करू शकतो, गोल मॅनिफेस्ट करू शकतो, सगळं करू शकतो. ओके. तर तुम्हाला आता रेकीचा कन्सेप्ट समजला का? काय तुम्हाला काही शंका आहेत याबद्दल? शंका नाहीये काय? मॅडम पुढे ते जाऊया. सॉरी, बोलू शकते? बोला. ते झिरो थॉट प्रोसेस म्हणल्या तुम्ही, आपण त्याच्यामध्ये जायचं म्हणजे आपण हे रेकी थ्रू जाऊ शकतो. बाकी रेकी थ्रू म्हणजे नाही जाऊ समजलं. शकत आपण, ते अच्छा. मेडिटेशनच्या थ्रू जाऊ शकतो आपण. रेकीचं मेडिटेशन करताना सुद्धा आपण झिरो थॉट प्रोसेसमध्ये जाऊ शकतो, जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस होते तेव्हा. आणि ते ते कसं आपण हे करू शकतो ते पुढे बघूयात आपण जेव्हा रेकी हिलिंगच्या चालेल. टॉपिककडे वळू तेव्हा.